विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. दिवाळी त्यांची आणि आपली. नमस्कार मंडळी. शेजारच्या वहिनी बोलता बोलता बोलल्या, यांचे पप्पा सुट्टी मिळाली तर येणार, त्यांचं काही खरं नसतं. सुरुवातीला यांचे पप्पा या शब्दाचा मला बोध झाला नाही, पण मुलांचे पप्पा असं त्यांना म्हणायचं होतं हे लक्षात आलं. 8वी आणि 10वी मधल्या 2 मुलांना घेऊन त्या आमच्या शेजारी नवीनच राहायला आल्या होत्या. त्यांचे मिस्टर PSI, त्यांची जवळच छोट्या गावात बदली झाली होती. मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून ते तिकडे एकटेच गेले होते. दर 3 वर्षांनी होणारी बदली मुलं लहान होती तोवर चाललं, पण आता मात्र त्या कुटुंबाची ताटातूट झाली होती. सहजच दिवाळीचा विषय निघाला म्हणून मी बोलले होते, तर त्यांचं हे असं उत्तर मला मिळालं होतं, यांच्या पप्पांचं काही खरं नसतं, सुट्टी मिळाली तर ते येतील. आपण इतर लोक पाडव्याची दिवाळीची सुट्टी हक्काने घेतो, गरज पडली तर सिक लीव्ह टाकतो आणि सणावाराचा उत्साह कुटुंबियांच्या सोबत साजरा करतो. पण हे अत्यावश्यक सेवा करणारे पोलीस, सैनिक, सरकारी डॉक्टर, फायर ब्रिगेड, सफाई कामगार, रेडिओ, टीव्हीवरचे निवेदक यांच्यासारखे लोक, त्यांना कुटुंबात सणवार साजरं करण्याची इच्छा असूनही नोकरीच्या गावीच त्यांना राहावं लागतं, कुटुंबापासून दूर. सीमेवर खडा पहारा देणाऱ्या सैनिकामुळे आपले सण आपण साजरे करू शकतो. पोलीस वेळोवेळी गावात गस्त घालत असतात. फायर ब्रिगेडचे लोक ड्युटीवर कायम हजरत असतात. हे आपण आकाशकंदील लावताना, फटाके उडवताना, ओवाळून घेताना आपल्याला आठवतं का? पाडव्याच्या दिवशी पत्नीच्या नयनज्योतींनी ओवाळून घ्यावं ही इच्छा त्यांच्याही मनात दाटून येत असेल आणि आपल्या पत्नी, मुलांच्या फोटोकडे नजर टाकत हात कर्तव्य पार पाडत असतील. अशा कुटुंबात सगळी जबाबदारी स्त्रियाच पार पाडतात. बाजारहाट, आलं गेलं, मुलांचा अभ्यास, त्यांचे बालहट्ट, त्यांची आजारपणं या सगळ्यांना ती गृहिणी एकटी तोंड देत असते. असे क्वार्टर्समधले राहणारे लोक, कुटुंब मात्र एकमेकांच्या खूप मदतीला उभे राहतात. नव्हे, त्यांच्यामध्ये एक दृढ नातं निर्माण होतं. माझे रेल्वेतले काका कधी रिलीव्हर येऊ शकला नाही तर पुढची ड्युटी पण करायचे. मग मावशीला अशावेळी रात्र असेल तर कधीच एकटं राहायची पाळी आली नाही. शेजारची मुलं मुली तिला नेहमी सोबत करायचे. एकदा उन्हाळ्यामध्ये मागच्या वाड्यामध्ये ती झोपलेली असताना चोर घरात शिरल्याचं तिच्या लक्षात आलं. उठून चोर चोर म्हणून ती जोरात ओरडायला लागली तर आधीच कडी उघडून ठेवलेल्या दारातून तो पळून गेला, तर ही त्याच्या मागे ओरडत धावली. केवढा हा धीटपणा! पण बाहेर जर त्याचे साथीदार असते तर ही एकटी काय करू शकली असती. पण तिच्या ओरडण्याने पटापट आजूबाजूच्या क्वार्टर्समधले लोक बाहेर आले. हा धीटपणा त्या एकटं राहण्यातूनच आलेला असणारच. तीच गोष्ट हॉस्पिटलमधल्या डॉक्टरची. कधी कोण आजारी पडेल याचा काय नेम, ड्युटीवर हजर राहावंच लागतं. सणवार कुठले साजरे करणार? तेच टीव्ही, रेडिओवरचे निवेदक दिवाळीत सणाला वेगवेगळे कार्यक्रम सादर करून आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न करत असतात. काही गोष्टी अपरिहार्य आहेत हे या लोकांनी समजून घेतलंय. मिळाली सुट्टी तर नवरा पाडव्याला घरी येऊ शकेल, पण त्याच वेळी कुणीतरी सखी तिच्या पतीच्या औक्षणाला मुकणार आहे हे मनोमन तिने जाणलेलं असतं. त्यामुळे या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांच्या त्यागाबद्दल
कुठेतरी कृतज्ञता आपण आपल्या मनामध्ये ठेवायला हवी आणि जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा त्यातून उतराई होण्याचा आपला प्रयत्न करावा, एवढंच आपलं मला वाटतं.